निवांत असते. पोरं गेलेत ना शाळेत त्याच्यामुळं. काय पाऊस पडतोय आज काय स्पेशल काय बनवू का काय तुमच्यासाठी? हो हो बनव ना काय काय बनवू? एक चटपटीत अशी काहीतरी खमंग अशी काहीतरी रेसिपी बनव. तुम्ही सांगा काय बनवू? ढोकळा बनव ढोकळा. बरं ठीक आहे, चला मग बनवूया. या बनवूया आपण ढोकळा. तुम्हाला खाऊ वाटलंय ना ढोकळा? तर अगोदर आपण बेसन पाणी ठेवते त्याच्यामध्ये टाकतो. थोडं थोडं पाणी ओतायचं, बेसन पीठ मध्ये लागल असतं. पोरं नाही ती म्हणून शांतता. आणि थोडीशी 1 चमचा आपली नॉर्मली आपली साखर टाकायची. चवीपुरतं मीठ, किंचितशी हळद. जास्त हळद टाकली की परत ढोकळा लाल भडकतो ते मिरची टाकल्या की त्याच्यात. आणि 1 पळी तेल टाकूया. बघा हे असं तुम्ही हलवून बघा, तुम्हाला समजेल. अजून काय टाकायचं? आता 1 लिंबू टाकूया फुलून त्यात, म्हणजे जरा अजून चांगलं फुलन. यातनं जर रस जास्त निघाला तर जास्त टाकायची गरज नाही, थोडासाच निघालाय. अगोदर तेल लावून ठेवूया थोडं. पाणी पण आपलं चांगलं गरम झाले. इनो पाहिजे इनो. 1 चमच्याच्या ह्यानं टाकायचं इनो अंदाजानं. आणि ते ऍक्टिवेट करायला थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यात. सोपी आहे का नाही रेसिपी? हो हो. पण पोरं घरात असली ना की काय सुचतच नाही. किती मिनिटं ठेवायचं? आता हे 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटांना आपला ढोकळा रेडी. चला तोपर्यंत गप्पा मारूया. ढोकळा शिजलाय का बघूया. छान झालंय, भारी झालंय ना? हे काय छान झालंय. मस्त झालेला आहे ढोकळा. खूप छान झालंय. गार झाल्यानंतर ना आपला असता, पण आता तुम्हाला खायचे म्हणून लवकर लवकर करते. हे जरा गार झाल्यावर टाकूया, नाहीतर अजून जास्त गिचका होईल. जरा तुम्हाला ढोकळा पाहिजे होता ना, घ्या ढोकळा. छान झालाय ढोकळा. बघा कोण कसं झालंय. मस्त ना? परत सांगा काय आवडलं की आपण नक्की अजून बनवू वेगवेगळं डिश.